brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यात वातावरणात सातत्याने बदल होत असताना पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात तापमानाचा पारा आणखीन घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। थंडीची लाट महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी वर्तवलेली आहे। त्यानुसार अनेक ठिकाणी अलर्ट सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। खास करून हे नोंदवण्यासारखं आहे, महत्त्वाचं म्हणजे की महाबळेश्वर असेल, लोणावळा असेल, माथेरान असेल, ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत, या थंड हवेच्या ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रातले काही असे भाग आहेत जिथे जास्त प्रमाणात थंडी पडते। नक्की हे कोणते भाग आहेत? तुमच्या भागात नक्की वातावरण कसं आहे? पुढचे काही दिवस नक्की वातावरण कसं असणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात दिलेला आहे। जवळपास सगळे जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले त्यांना थंडीचा अलर्ट देण्यात आलेला आहे। इथे आपण बघू शकतो मालेगाव, नाशिक, इकडे जळगाव, अहिल्यानगरचे जे आसपासचे जे सगळे तालुके आहेत, ज्यामध्ये जुन्नर असेल, कोपरगाव असेल, त्याचबरोबर पैठण, इकडे बीड, जेऊर, बारामती, पुणे हा जो परिसर आहे, त्याचबरोबर विदर्भातला गोंदिया हा जो सगळा पट्टा आहे, या सगळ्या पट्ट्यात अति थंडी असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। साधारण 6 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमान या पट्ट्यात आहे। तर हे सुद्धा आपण बघू शकतो की इकडे धुळे, नाशिकचा काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, विदर्भातले यवतमाळ आणि गोंदिया, याचबरोबर गडचिरोली हे जिल्हे सोडले तर इतर सगळा जो भाग आहे, त्याचबरोबर हा जो सगळा भाग आहे ज्यामध्ये उमरगा, सोलापूर, सांगोला, सातारा, कराड, सांगली यांचा समावेश होतो, अशा या सगळ्या भागात साधारण 8 ते 10 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर इकडे आपण बघू शकतो कोकण किनारपट्टीचा हा जो कोकण किनारपट्टी लगतचा हा जो भाग आहे, ज्यामध्ये पालघर, अंबरनाथ, अलिबाग, याचबरोबर मुंबई, दापोली, चिपळूण आणि सिंधुदुर्गातला काही भाग, तसेच बुलढाणा, नंदुरबारातला काही भाग, यवतमाळमधला काही भाग आणि गडचिरोलीमधला काही भाग, अशा या सगळ्या पट्ट्यात साधारण 10 ते 12 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान पुढच्या काही दिवसात असणार आहे। तर हा जो समुद्र किनाऱ्याला लागून असलेला जो भाग आहे, ज्यामध्ये अलिबाग असेल, चिपळूणचा काही भाग, रत्नागिरीचा काही भाग, याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो काही भाग आहे, या पट्ट्यात सुद्धा 12 ते 14 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर इथे आपण बघू शकतो सिंधुदुर्गाच्या काही भागामध्ये, मुंबईच्या काही भागामध्ये, या काही भागांमध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान पुढच्या काही दिवसात असणार आहे। आता सगळ्यात जास्त कडाक्याची थंडी कोणत्या भागात पडते, नक्की काय स्थिती आहे कोणत्या भागाची, ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो। तर इथे आपण बघू शकतो की जेऊरमध्ये 6.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। अहिल्यानगर आणि मालेगावात 8.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। नेवासामध्ये 8.6 अंश सेल्सिअस, आष्टी आणि गोंदियामध्ये 8.8 अंश सेल्सिअस, जालना, बीड आणि बार्शीमध्ये 9 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात की आणखी महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये कुठे काय स्थिती आहे। नागपूर आणि पुणेमध्ये 9.4 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 9.9 अंश सेल्सिअस, जळगाव, नांदेडमध्ये 10 अंश सेल्सिअस, यवतमाळमध्ये 10.8 अंश सेल्सिअस, सांगोल्यात 11.2 अंश सेल्सिअस असं सध्याचं या भागातल्या वातावरणाची स्थिती आहे। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की आणखी काही भागांमध्ये काय स्थिती आहे। तर छत्रपती संभाजीनगर आणि परभणीमध्ये 11.4 अंश सेल्सिअस, हिंगोलीत 11.6 अंश सेल्सिअस, अकोल्यात 12.1 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 12.3 अंश सेल्सिअस आणि उदगीरमध्ये 12.6 अंश सेल्सिअस असं सध्याच्या घडीचं या जिल्ह्यातलं वातावरण आहे। पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की कुठे आणखी काय स्थिती आहे। चंद्रपूरमध्ये 12.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। बुलढाणा आणि नंदुरबारमध्ये 13.5 अंश सेल्सिअस, सोलापुरात 13.9 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 14.5 अंश सेल्सिअस आणि माथेरानमध्ये 17 अंश सेल्सिअस अशा पद्धतीचं वातावरण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात आहे। इथे आपण बघू शकतो की माथेरानमध्ये जवळपास 17 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरचं सुद्धा तापमान आपण बघितलं। मात्र या सगळ्यापेक्षा, या थंड हवेच्या ठिकाणांपेक्षा आता सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये सर्वात जास्त थंडी आहे। अतिशय कडाक्याची थंडी सोलापुरातल्या जेऊरमध्ये पडल्याचं बघायला मिळतंय। वातावरणात सातत्याने मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि महाराष्ट्रात आत्ताची ही स्थिती आहे। मात्र पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानाचा जो पारा आहे तो आणखीनच घसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। त्यानुसार तुम्हाला पुढचे अपडेट्स आम्ही देत राहणार आहोतच। मात्र तुम्ही मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।